जनावर आडवे आल्याने दुचाकीचा भीषण अपघात, 30 वर्षीय तरुण ठार। काल दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी काका पुतण्या दुचाकीवरून राहते घरी वापस जात असताना दुचाकीसमोर अचानक जनावर आडवे आल्याने झालेल्या या अपघातामध्ये दुचाकीवरील 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आलेली आहे आणि सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। घटनेची प्राथमिक माहिती अशी की काल दिनांक 29 एप्रिल रोजी महागाव तालुक्यातील शिरफुली येथील रहिवासी मारुती गोविंदराव पोपळघट वय 30 वर्ष हा त्याचा पुतण्या श्रीकांत जगन्नाथ पोपळघट वय 19 वर्ष याचे बरोबर सायंकाळी 6 वाजताचे सुमारास काही कामानिमित्त फुलसावंगी येथे आले होते। काम आटोपून घरी जात असताना रात्री अंदाजे 10 वाजताच्या सुमारास फुलसावंगी येथील पुण्येश्वर महादेव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या रोडवरून जात असताना त्यांच्या दुचाकीसमोर अचानक जनावर आडवे आले। यावेळी झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील मारुती गोविंदराव पोपळघट यांच्या डोक्याला व इतर ठिकाणी गंभीर मार लागला। या घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी तात्काळ गंभीर जखमी असलेल्या मारुती यास पुसद येथील एका खासगी रुग्णालयामध्ये भरती केले, परंतु तेथील उपस्थित डॉक्टरांनी मारुती यांना मृत घोषित केले। तेथून मारुती याचे मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी नेण्यात आले। आज दिनांक 30 एप्रिल रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास मारुती याचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे। सदर घटनेचा प्राथमिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर तसेच पोलीस हवालदार अतुल दातीर यांनी केला असून घटनेचा उर्वरित तपास महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे।